नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केंद्र प्रमुख भरतीबद्दल थोडक्यात अपडेट मी तुम्हाला देतोय। केंद्र प्रमुख भरती 2023 ला ऍड आली होती आणि ती ऍडच्या अगेन्स्ट अजूनही परीक्षा झालेली नाहीये। आता ती ऍड नव्याने प्रसिद्ध होणार आहे। ती ऍड कधी प्रसिद्ध होणार आहे, किती जागा असू शकतात, कोण विद्यार्थी पात्र आहे याबद्दल काल मी व्हिडिओ घेतलाय, तो एकदा बघून घ्या। तसं या व्हिडिओत मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि या केंद्र प्रमुखाची एक्झाम म्हणजे परीक्षा पद्धत कशी असणार आहे आणि यासाठी कोणकोणते विषय असणार थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया आणि परीक्षा कधी होऊ शकते त्याचा पण एक थोडक्यात अंदाज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की देतो। सो जे शिक्षक विद्यार्थी मित्र मला बघत असेल हा व्हिडिओ, तुम्ही नक्की तुमच्या शिक्षक विभागाचा किंवा तुमच्या शिक्षक मित्रांचा ग्रुप असेल त्या ग्रुपमध्ये तुमचा इतर स्कूल लेवलच्या विद्यार्थ्यांचा शिक्षकांचा ग्रुप असेल त्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि तुमच्या सगळ्या संघटना असतील शिक्षक संघटना त्यांच्या ग्रुपमध्ये पण नक्की शेअर करा, कारण इथे आता तुम्हाला पात्रतेमध्ये थोडा बदल करण्यात आलेला आहे। सो 1 ते 5 वर्गाला असणारे जे शिक्षक आहे ज्यांचं फक्त 12वी झालं होतं D.Ed प्लस 12वी त्या विद्यार्थ्यांना सुद्धा आता संधी मिळणार आहे। सो नक्की हा व्हिडिओ पण बघा आणि पात्रतेबद्दलचा GRचा पाठीमागचा व्हिडिओ पण बघा, त्यातून तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेला आहे। सो बघूया आपण जाहिरात परीक्षा कधी आणि परीक्षा पद्धत कशी असणार आहे। तिकडे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक प्रमोशनल ऍक्टिव्हिटी आहे। इग्नाइट अकॅडमीकडून तुम्हाला केंद्र प्रमुख भरती संदर्भात 2 बॅचेस अवेलेबल आहे। एक बॅच जी फास्ट ट्रॅक बॅच आहे, त्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 म्हणजेच विभाग 1 विभाग 2 चा सिलेबस पूर्ण आहे, प्लस टेस्ट सिरीज पण तुम्हाला अवेलेबल असणार आहे। ही जी बॅच आहे ती लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे, 50 दिवसांची बॅच आहे। या बॅच मध्ये तुम्हाला फास्ट ट्रॅक शिकवलं जाणार आहे, पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे, टेस्ट सिरीज सुद्धा यामध्ये अवेलेबल असणार आहे। फी फक्त तुम्हाला 1499 प्लस जीएसटी, 2 वर्षाची व्हॅलिडिटी आहे। लेक्चर रेकॉर्ड झालं तर किती वेळेस तुम्ही अनलिमिटेड वेळेस तुमच्या वेळेनुसार पाहू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे। सेम तुम्हाला रेकॉर्डेड बॅच पण अवेलेबल आहे केंद्र प्रमुख भरतीची, त्यामध्ये दोन्ही विभाग पेपर 1 पेपर 2 असे मिळून आहे। फीज 2499 प्लस जीएसटी। ह्या बॅच मध्ये सुद्धा तुम्हाला लेक्चर अनलिमिटेड आहे। तुम्हाला जेव्हा वाटतंय तुम्ही लाईव्ह पण बघू शकता, लाईव्ह बघायला नाही जमलं तर तुम्ही तुमच्या वेळेत ते लेक्चर बघू शकता, किती वेळेस बघा, फास्ट करून बघा, स्लो करून बघा किंवा स्टॉप करून पण बघू शकता। ही सगळी टीम तुम्हाला ह्या बॅच मध्ये शिकवायला असणार आहे। यांचे युट्यूबला लेक्चर आहे, तुम्ही एकदा बघा, आवडलं तर नक्की जॉईन करा, पण इथे तुम्हाला कॉम्पिट मध्ये राहण्यासाठी या मार्गदर्शनाचा उपयोग नक्कीच होणार आहे। चला मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी परत एकदा सांगतो, ह्या बॅचेस वरती मात्र ही जी तुम्हाला फी दिसते ना, ह्या फी वर अजून 20% ऑफ पण चालू आहे। बाप्पा नावाचा कोड वापरायचा आहे, 6 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला ही सवलत असणार। सो नक्की याचा फायदा तुम्ही घ्या। चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो। 2023 ला ही जाहिरात आली बघा, 5 जून 2023 ची जाहिरात आहे आणि ह्या जाहिरातीमध्ये त्यांनी तपशील दिला होता बघा। एकूण पदसंख्येचा 2384 एकूण पदसंख्या आहे, जिल्ह्यानुसार पदसंख्या आहे। तुम्ही इथे बघू शकता तुमच्या जिल्ह्यासाठी कोणत्या किती जागा आहेत आणि तुम्हाला लक्षात घ्या झेडपीचे विद्यार्थीच फक्त झेडपीचे शिक्षकच फक्त इथे पात्र आहे, 1 ते 8 चे शिक्षक, आणि तुम्ही तुमच्या झेडपी ज्या जिल्ह्यात येतो त्या जिल्ह्यासाठीच अप्लाय करू शकता, बाहेरच्या जिल्ह्यामध्ये अप्लाय करू शकत नाही। आता ही जी जाहिरात होती ना, ही जाहिरात 2023 ची जाहिरात होती, कधीची 2023 ची जाहिरात आहे। आता आपण आहोत 2025 मध्ये, मग ह्या 2 वर्षामध्ये विद्यार्थी संख्या किंवा ह्या 2 वर्षामध्ये वॅकन्सी अपडेट होणार आहे, वॅकन्सी वाढणार आहे का, तर यस वाढणार आहे। म्हणजे 2384 मध्ये वाढ होऊन ही संख्या जवळपास असं म्हणू शकतो आपण 3000 पर्यंत जाऊ शकते। सो खूप चांगली संधी केंद्र प्रमुखाला आहे आणि तुम्हाला माहिती आहे गट क चं पद आहे S15 41800 पासून 132,300 पर्यंत सॅलरी स्ट्रक्चर, जवळपास 60,000 सॅलरी या पदाला अपेक्षित असणार आहे बघा। आता केंद्र प्रमुख पात्रतेबद्दलचा गव्हर्नमेंटचा GR आहे, तो मी पाठीमागच्या व्हिडिओत उल्लेख केलेला आहे, स्पेशल व्हिडिओ घेतलाय, तो एकदा बघून घ्या। पण तात्पुरतं तुम्हाला या थोडक्यात माहिती तुम्हाला मी सांगतो बघा। 29 ऑगस्ट 2025 ला आलेला हा GR आहे, हा GR आहे। या केंद्र प्रमुख या पदाला वेगळं पण नावाने ओळखलं जातं, समूह साधना केंद्र समन्वयक म्हणून। यासाठी पात्रतेबद्दल बघा, पूर्वी तुम्हाला पात्रतेबद्दल काय होतं, तर पूर्वी तुम्हाला 1 ते 8 चे झेडपीचे 50 वर्षापर्यंतचे विद्यार्थी फॉर्म भरू शकत होते आणि यामध्ये तुम्हाला साधारणतः ज्याचं शिक्षण बघा D.Ed किंवा B.Ed झालेलं असेल, प्लस 12वी प्लस पदवी यांच्या सकट शिक्षक म्हणून तुमचं 6 वर्षाचा अनुभव असेल तर तो विद्यार्थी इथे पात्र होता। पण आता पात्रतेमध्ये अजून एक बदल करून एक वेगळा निकष त्यांनी दिलेला आहे। सेम तुम्ही D.Ed असू द्यात, मी थोडा पेन वेगळा वापरून तुम्हाला सांगतो बघा, तुमचं D.Ed असू द्यात किंवा तुमचं B.Ed असू द्यात, तुमचं 12वी असेल आणि शिक्षकाचा तुम्हाला अनुभव असेल शिक्षकाचा 6 वर्षाचा,
तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. फक्त इथे लक्षात घ्या की तुम्हाला इथे 6 वर्ष जे दिले ते शिक्षण सेवकाचा कालावधी पकडून दिलेले आहे. सेम इथे सुद्धा तुम्हाला कालावधी हा शिक्षण सेवकाचा पकडून दिलेला आहे. आता इथे फक्त तुम्हाला वेगळं काय दिसतं तर इथे पदवी सह 6 वर्ष होते. इथे पदवी आहे का नाही, पदवी विदाऊट पदवी 6 वर्ष पाहिजे, पण या दरम्यान ह्या 6 वर्षा दरम्यान तुमचं पदवीचं शिक्षण पूर्ण झालेलं असावं लागेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. म्हणजेच काय, पूर्वी असं नव्हतं, पूर्वी पदवीसह 6 वर्षाचा अनुभव असावा लागतो, पण आता यात बदल करून पदवी पाहिजे तुमच्याकडे. अगदी तुम्ही काल परवा 1 महिन्यापूर्वी पदवी कंप्लीट केली असेल तरी चालणार आहे, तो विद्यार्थी इथे पात्र असणार आहे. या संदर्भातला हा GR आलेला आहे आणि ह्या GR मध्ये केंद्र प्रमुख पद कसे भरले जातं ते पण त्यांनी सांगितलंय. तर केंद्र प्रमुख पद हे 2 पद्धतीने भरलं जातं. पदभरतीचे प्रमाण बघा, 50% पदोन्नतीने भरलं जातं आणि 50% मर्यादित विभागीय स्पर्धेने भरलं जातं. पदोन्नती म्हणजे काय, तुमचा अनुभव लक्षात घेता, सर्व्हिस लक्षात घेता त्या शिक्षकांची पदोन्नती केली जाते डायरेक्ट केंद्र प्रमुख ह्या पदावरती 50% मधून. आणि 50% जागा अशा भरल्या जातात 6 वर्ष अनुभव असणारा शिक्षक इथे एक्झाम मार्फत एक्झाम मार्फत केंद्र प्रमुख ह्या पदावरती जाऊ शकतो. मग ही एक्झाम कशी असते थोडक्यात आपण समजून घेऊया. त्यापूर्वी सांगतो तुम्हाला ही नवीन जाहिरात कधी येणार आहे तर बघा, हा GR जो आहे, GR मध्ये हा पॉइंट आहे 5 नंबरचा. यामध्ये त्यांनी सांगितले बघा, सर्व जिल्हा परिषदांनी त्यांच्या आस्थापनेवरील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या कोट्यातील रिक्त पदांची संख्या दिव्यांग आरक्षणाच्या तपशिलासह शिक्षण संचालक प्राथमिक यांना शासन निर्णयाच्या दिनांकापासून 8 दिवसात कळवावी. आता 8 दिवस तुम्हाला माहिती, हा GR कधी आलाय तर हा GR आलाय बघा 29 ऑगस्ट आलेला आहे. मग 29 दिवसापासून जर तुम्ही 8 दिवस पुढे गेलात तर 29 अधिक 8 म्हणजे जवळपास 37 आणि हा महिना 31 आहे, म्हणजे 6 सप्टेंबर पर्यंत हा सगळा डेटा ZP प्राथमिक संचालक यांच्याकडे पाठवायचा. त्यानंतर प्राप्त झाली जिल्हानिहाय माहिती शिक्षण संचालक प्राथमिक यांनी त्यानंतर 4 दिवसात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवावी का एक्झाम घेण्यासाठी. मग 4 दिवस अजून ऍड केले, 6 अधिक 4 10 सप्टेंबर पर्यंत हे पुणे परिषदेकडे हा डेटा जाणार आहे. आणि मग पुणे परिषदेला काय सांगितलंय, या अनुषंगाने आवश्यक ती घोषणा अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने तात्काळ निर्गमित करावी. त्याचप्रमाणे शक्य तितक्या लवकर परीक्षेचे आयोजन करावे. परीक्षा कशा प्रकारे घ्यावी याबाबत निर्णय शासनाच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घ्यावा असं सांगितलंय. तात्काळ 10 सप्टेंबर नंतर निर्णय घ्यायचा आहे. मग आपण म्हणूया 15 ते 20 सप्टेंबर पर्यंत याचा निर्णय घेऊन याची ऍड येणं अपेक्षित आहे पुणे परिषदेकडून. कारण हा डेटा 10 सप्टेंबरला पुणे परिषदेच्या हातात असणार आहे. त्याच्यानंतर त्यांच्याकडे ऑलरेडी 2023 पर्यंतचा डेटा आहे, त्याने ऍड काढलेली होती. आता फक्त अपकमिंग अपडेट जो डेटा झालेला आहे तो त्यात ऍड करायचा आहे. 15-20 सप्टेंबरला ऍड येऊ शकते. ऍड नंतर साधारणतः बघा 20 दिवस तुम्हाला जनरली फॉर्म भरायला वेळ दिला जातो. कारण नव्याने जे विद्यार्थी ना त्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला संधी मिळणार आहे. फॉर्म भरायला का, कारण निकष बदलले ना, फॉर्म भरायला संधी मिळणार आहे. आणि जुने विद्यार्थी ना, त्या जुन्या विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, त्यांना एडिटिंगचा चान्स मिळेल बघा, कारण त्यांचा अनुभव वाढेल ना आता, तर त्यांना एडिटिंगचा चान्स मिळेल. पण नवीन विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला, जुन्या विद्यार्थ्यांना एडिटिंगला संधी दिली जातील. ह्या 20 दिवसानंतर तुमची एक्झाम साधारणतः यानंतर या 20 दिवसानंतर एक महिना म्हणजे आपण म्हणूया 30 ते 45 दिवसानंतर तुमची एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत. मग असं कन्सिडर केलं तर साधारणतः 20 सप्टेंबर पासून आपण म्हणूया की ऑक्टोबरचा पहिला आठवडा किंवा ऑक्टोबरचा दुसरा आठवडा, 15 ऑक्टोबर पर्यंत म्हणूया आपण हवं तर, किंवा 10 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायला संधी आहे. आणि त्याच्यानंतर 1 महिन्याने म्हणजे नोव्हेंबर, एकतर 1 महिना किंवा 45 दिवसांचा विचार केला तर साधारणतः नोव्हेंबर एंड म्हणजे मी असं म्हणेल नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या महिन्यामध्ये तुमची एक्झाम होण्याचे चान्सेस असणार आहे. आता हा अंदाज मी बांधला कशाच्या आधारावर, GR जो आलेला आहे त्या GR मध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे. तुम्हाला मी GR आताच दाखवला. हा 29 ऑगस्टचा हा GR आहे महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्रमांक त्यांनी दिलाय बघा. सो या आधारे जे विद्यार्थी आता नव्याने पात्र होतील ना त्यांनी अभ्यासाला लागा, कारण वेळ फार कमी तुमच्याकडे. नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे 2-2.5 महिन्यात तुम्हाला तयारी करायची आहे. आता परीक्षा पद्धत कशी असणार आहे, परीक्षेचे टप्पे बघा कसे असणार आहे. एकच पेपर असणार आहे लेखी परीक्षा. लेखी म्हणजेच काय, ती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पेपर आहे, MCQ पॅटर्न असणार आहे. 4 ऑप्शन असणार आहे, 4 पैकी एकावरती तुम्हाला काय करायचं आहे, टिक करायचं आहे. ही ऑनलाईन असणार आहे का, तर यस, ही IBPS तुमची एक्झाम घेणार आहे आणि ही ऑनलाईन पद्धतीने तुमची एक्झाम घेतली जाणार आहे. सो ऑनलाईनची प्रॅक्टिस पण तुम्हाला करावी लागेल. ऑनलाईन प्रश्न कसे बघायचे, ऑप्शन कसे असतात, कुठे टिक करायचं, याचं पूर्ण डेमो इग्नाइट अकॅडमीच्या बॅचमध्ये असणार आहे, लक्षात घ्या. पुढे प्रश्नपत्रिका एकच आहे, 200 मार्कांची आहे. लेखी परीक्षेची योजना, सविस्तर अभ्यासक्रम या पद्धतीने बघा. परीक्षेचे माध्यम मराठी इंग्लिश दोन्ही मीडियम मध्ये असणार आहे.
परीक्षेचे माध्यम गुणवत्तेसाठी विचारात घेतले जाणार नाही, म्हणजे इंग्लिश मीडियम मधून दिले तर जास्त मार्क मराठी असं विचारात घेतलं जाणार नाही. सदर परीक्षा एकूण 200 गुणांची राहील, त्यासाठी 2 तासांचा कालावधी असणार आहे. आणि कोणते घटक आणि गुण असेल तर या पद्धतीने बघा, तुम्हाला विभाग 1 दिला, एकूण विभाग 1 आहे. विभाग 1 मध्ये तुम्हाला बुद्धिमापन आणि अभियोग्यता चाचणी आहे, ज्यामध्ये तुम्हाला अभियोग्यतेमध्ये तार्किक क्षमता, वेग, अचूकता, भाषिक क्षमता इंग्रजी, भाषिक क्षमता मराठी, अवकाशीय क्षमता, कल, आवड, समायोजन आणि व्यक्तिमत्व इत्यादी. बुद्धिमत्तामध्ये आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रमश्रेणी, तर्क व अनुमान, कूट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी इत्यादी हे प्रश्न तुम्हाला असणार आहे. बुद्धिमापन व अभियोग्यतामध्ये 100 प्रश्न 100 मार्कांसाठी असणार आहे. हा आहे विभाग 1. याच म्हणजे हा पेपर 1च आहे. पेपर 1 मधला हा विभाग 1 आणि हा विभाग 2 असणार आहे, ज्यामध्ये शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह, त्यामध्ये तुम्हाला 7 घटक दिले बघा. हा पहिला घटक, दुसरा घटक, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा आणि 7वा 7 घटक दिले. ह्या 7 घटकांवरती प्रश्न आहे. जसं की पहिला घटक आहे भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदी संबंधित सर्व कायदे, योजना व अद्ययावत शासन निर्णय. 10 प्रश्न 10 मार्कांना आहे. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था, संघटना व त्यांचे कार्य 10 प्रश्न 10 मार्काला आहे. माहिती तंत्रज्ञान वापर प्रात्यक्षिक 15 प्रश्न 15 मार्काला आहे बघा, 15 आहे. त्यानंतर अभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्ययन व अध्यापन पद्धती 15 प्रश्न 15 मार्काला आहे. माहितीचे विश्लेषण आणि मूल्यमापन 20 प्रश्न, सगळ्यात जास्त वेटेज या घटकाला आहे बघा, 20 प्रश्न 20 मार्काला आहे. विषय निहाय आशय ज्ञान आणि सामान्य ज्ञान, विशेष करून इंग्रजी विषय ज्ञान 15 प्रश्न 15 मार्काला. संप्रेषण कौशल्य, समाज संपर्क साधन, ज्याला म्हणतो आपण 15 प्रश्न 15 मार्काला. असा विभाग 2 आहे, 100 प्रश्न 100 मार्कांना. असे टोटल 200 प्रश्न 200 मार्कांना. एकच क्वेश्चन पेपर आहे, 200 प्रश्न असणार आहे, प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असणार आहे. ऑनलाईन एक्झाम आहे, IBPS तुमची एक्झाम घेणार आहे. सो 2.5 महिन्यांचा कालावधी आहे. परीक्षा कधी असणार याचं उत्तर मी तुम्हाला दिले, साधारणतः नोव्हेंबर ते डिसेंबरच्या दरम्यान तुमची एक्झाम होणार आहे. याला अजून एक कारण असं सांगितलं जातं की 2026 मध्ये सरळ सेवेच्या एक्झाम ह्या MPSC कडे वर्ग होणार आहे. सो त्या अनुषंगाने यांचं जे अग्रीमेंट म्हणूया आपण ते IBPS बरोबर झालेलं आहे. सो नोव्हेंबर डिसेंबरला एक्झाम होणार आहे. मग आता जर विचार केला आपण सप्टेंबरमध्ये आहोत, मिड सप्टेंबर म्हणा किंवा सप्टेंबर स्टार्टिंग म्हणा, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 3 महिने, 2.5 महिनेच पकडा तुम्ही, कारण नोव्हेंबरच्या मिडमध्ये सुद्धा एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत. सो लवकर तयारी लागा. जे शिक्षक विद्यार्थी तुमच्या बरोबर असतील, साहजिक तुमची कॉम्पिटिशन तुमच्या जिल्ह्यातल्या शिक्षकांबरोबर आहे, बाहेरच्या जिल्ह्यातल्या शिक्षकांबरोबर नाहीये. सो बाहेरच्या जिल्ह्यातल्या शिक्षकांबरोबर त्यांना त्यांचा ग्रुप असेल, त्यांच्या संघटना असेल, त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचवा. आणि खूप चांगली संधी, 3000+ जागा या पदासाठी येण्याचे चान्सेस आहे. सो तयारी करा. तयारी करताना इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस तुमच्यासाठी अवेलेबल आहे. आणि पुढचे काही व्हिडिओ मी अजून घेणार आहे, ज्याच्याबद्दल तुमच्या मनात शंका आहे. त्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल, तुमच्याकडे काही मिस होणार नाही. आणि ह्या बॅचेस CTT TETच्या पण बॅचेस आपल्याकडे चालू झालेल्या आहे आणि केंद्र प्रमुखाच्या बॅचेस सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. सो नक्की जॉईन करा. जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे. ऍप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच परचेस करा. काही शंका असेल तर 88882561 ह्या नंबरला कॉल करा. अजून काही प्रश्न असतील तर मनात ठेवू नका, कमेंटमध्ये टाकून द्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.